प्रकरणात पोलिसांचा तपास नेमका कुठल्या दिशेने गेलेला आहे, किती आरोपी त्याच्यात अटक आहेत आणि सध्याचं स्टेटस त्याचं काय आहे? 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी टोलनाका येथे पोलिसांनी एक कारवाई केली होती ड्रग्जबाबत आणि त्या कारवाईमध्ये तेव्हा 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून जवळपास 49 ग्रॅम ड्रग्ज त्या ठिकाणी जप्त केला होता आणि या कारवाईनंतर पोलिसांनी अतिशय सखोल, निष्पक्ष आणि अतिशय काटेकोर पद्धतीनं तपास केला। त्याच्यामध्ये आज अखेर एकूण 14 आरोपींना आपण अटक केलेली आहे। उर्वरित 21 आरोपींचा देखील आपण त्या ठिकाणी शोध घेत आहोत आणि त्यांच्यावर देखील कडक कायदेशीर कारवाई करत आहोत। या तपासाच्या अनुषंगानं मला आपल्याला एवढं आश्वस्त करायचं आहे की आम्ही या ठिकाणी कोणाचीही गय करणार नाही, केलेली नाही। तपास अतिशय निष्पक्ष, अतिशय बारकाईनं, कायद्याच्या चौकटीत राहून आणि कठोर पद्धतीनं केलेला आहे, जेणेकरून तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य जपलं जाईल। त्याच्यामध्ये कुणाचंही विनाकारण अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी घडून तीर्थक्षेत्राची बदनामी होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेत आहोत आणि अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी करत आहोत। सर, तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात जर बघितलं तर सुरुवातीला महिलांचा, परत त्याच्यानंतर काही लहान अल्पवयीन मुलांचा किंवा मुलांचा असाही तपासात काही बाबी स्पष्ट झालेल्या आहेत। काय त्याच्यात खरंच किती ग्रेव्हनेस, किती त्याच्यात काय म्हणतात त्याला सिरियसनेसपणा त्याच्यामध्ये दिसून आलेला आहे पोलिसांना तपासात? तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात आपण सुरुवातीपासून जेव्हा तपास त्या ठिकाणी करण्यास सुरुवात केली तेव्हा आपल्याला मुंबईवरून हे ड्रग्ज त्या ठिकाणी पुरवण्यात येत होतं असं निष्पन्न झालं। त्याच्यानंतर आपण मुंबईतून एका महिलेला, तिच्या पतीला अटक केली आणि त्याच्यानंतर तिचे जे साथीदार होते त्यांना देखील या कारवाईचं आपण त्या ठिकाणी बडगा उगारलेला आहे। त्याच्यानंतर पुण्यातून एक आरोपी निष्पन्न झालेला आहे, सोलापूरमधून एक आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि इतर आरोपी हे तुळजापूर परिसरातील आहेत। त्यांना देखील आपण त्या ठिकाणी पुराव्याच्या आधारे, सबळ पुराव्याच्या आधारे निष्पन्न करून त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करत आहोत। या निमित्तानं जे इतर साक्षीदार आहेत त्यांच्याकडे देखील सखोल तपास करण्यात येत आहे आणि त्याच्या आधारे या ठिकाणी या पुराव्याच्या आधारे गुन्ह्याचं निश्चितपणे दोषारोपपत्र सबळ पुराव्याच्या आधारे जाईल याची मला खात्री आहे। सर, किती आरोपी आहेत, किती त्याच्यामधले अटक केलेले आहेत, किती फरार आहेत, काय नेमकं स्टेटस आहे त्याबाबत? या गुन्ह्यामध्ये आज अखेर आपण एकूण 14 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्या आरोपींचा एक्झॉस्टिव्ह PCR त्या ठिकाणी आपल्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। त्यांच्याकडे सखोल तपास करण्यात आलेला आहे। इतर एकूण 21 आरोपी आपण त्या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत, ज्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आपण तजवीज त्या ठिकाणी ठेवली। सर, 35 जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये कंझ्युमर किती आहेत, पेडलर किती आहेत आणि यांची कशा पद्धतीने आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे? त्याच्याबद्दलचे सगळं डिटेल्स मी आता आपल्याकडं शेअर करू शकत नाही, कारण अद्याप या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि दोषारोपपत्र सादर करणं बाकी आहे। पण या ठिकाणी प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न करण्यात येईल, प्रत्येकाची भूमिका त्या ठिकाणी निश्चित करण्यात येईल पुराव्याच्या आधारे आणि त्याच्यानंतरच दोषारोपपत्र सादर करण्याच्या वेळी याबाबत निर्णय घेण्यात येईल। सर, एक महत्त्वाचा दुवा त्याच्यामधला आज प्रामुख्याने 2-3 दिवस चर्चेला जातोय, तुळजापूरमधील पुजाऱ्यांचा इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये दिसून येतोय। किमान आमच्याकडे माध्यमांकडे जी माहिती मिळते त्याच्यात 13 ते 14 पुजाऱ्यावरती गुन्हे दाखल। काय स्टेटस त्याच्यामध्ये, खरंच गुन्हे दाखल पुजाऱ्यावरती आहेत का? काय वस्तुस्थिती आहे नेमकी त्याच्यातली? या ठिकाणी मी आपल्याला एवढंच निश्चितपणे सांगेन की आम्ही पुराव्याच्या आधारे ते आरोपी आहेत का नाही हे सर्वप्रथम पडताळलेलं आहे। ते पुजारी आहेत, स्थानिक आहेत की इतर शहरातले आहेत याबद्दल आमचा फोकस पूर्ण पुराव्याच्या आधारे या ड्रगच्या केसशी रिलेटेड आहे। पण माझं आपल्याला आव्हान आहे की जर असं काही आपल्याला तो तर्क लावायचा असेल तर सरसकट लावणं योग्य नाही होणार। तर त्याच्या आधारे आपण माहिती घेऊ आणि या माहितीच्या आधारे आपण माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि देवस्थानला त्याबाबतची माहिती शेअर केली जाईल। पण असं देवस्थानकडून पत्र मिळालं असं कधी माहिती मागवली देवस्थान आपल्याला? अद्याप तसं काही झालेलं नाही आहे
आणि तसं असलं तर योग्य समन्वय ठेवून पुढची दिशा ठरवण्यात येईल. सर, आरोपीमध्ये काही राजकीय संबंधित आरोपी हे आहेत आणि ते फरार आहेत. कुठं राजकीय हस्तक्षेप होतो याच्यामध्ये? कुठलाही राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये नाही. अतिशय निष्पक्ष आणि कठोर तपास सुरू आहे. सर, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा काही इन्व्हॉल्व याच्यामध्ये दिसतोय? प्रशासकीय अधिकाऱ्यांचा काही इन्व्हॉल्व या प्रकरणात दिसतोय? नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सर, तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे 3 वर्षापासून सुरू आहे अशी चर्चा. म्हणजे अक्षरशः गणेशोत्सवाच्या काळात ड्रग्ज मुक्त तुळजापूर करा असे देखावे देखील सादर केले. कुठेतरी कारवाईला उशीर होतो या सगळ्या प्रकरणाच्या त्याच्याबद्दल मी आपल्याला एवढंच सांगू शकेन की मी जॉईन झाल्यानंतर आपण अतिशय बारकाईनं याचा पाठपुरावा केला. अतिशय प्रत्येक गोष्टीत या ठिकाणी निगराणी ठेवण्यात आली. त्याच्यानंतर कठोर कारवाई ही पोलिसांनी सुमोटो या केसमध्ये केलेली आहे.